प्रत्येक वर्षामध्ये साधारणतः फक्त दोनदाच सोमवती अमावस्या येते आणि भगवान शिवशंकराला जर काळे तीळ मिश्रित जलाभिषेक जर तुम्ही केला ना, तर कितीही भयंकर पितृदोष असू द्या, त्यातून भगवान शिवशंकर तुमची जरूर सुटका करतात. पितृदोषातून मुक्तता करून पितरांचा आशीर्वाद भरभरून देतात. पण यासोबतच आणखीन एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जो तुम्ही जरूर करा. कारण यामुळे आपल्याला येणारं जे नवीन वर्ष आहे, ते पितृदोष मुक्त तर होईलच, पण सोमवती अमावस्येला पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून त्यासोबतच पितरांच्या निमित्त दान जरूर करायचं आहे. आजच्या दिवशी जेवढी तुमची आर्थिक परिस्थिती आहे, त्याप्रमाणे दान करू शकता. आणि सकाळी अंघोळ करताना गंगाजल आणि काळे तीळ मिक्स करून हर हर गंगे असं नामस्मरण करून, पितृदेवाय नमः असं नामस्मरण करून तुम्ही अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे पितरांच्या निमित्त. आणि दान जेवढं जमेल तेवढं नक्की करायचं आहे.